आज इंद्रायणीनं शिक्षण अधिकाऱ्यांच्या सोबत मीटिंग ठेवली आहे शाळेच्या संदर्भात. काय? आपण लगेच घाबरून नका जाऊ, कारण मीटिंग होणारच नाहीये. तिला मी घरातनं बाहेरच नाही पडू देणार. इंद्रायणी तिच्या ध्येयापासून कधीच हटत नाही. मी शाळा पुन्हा सुरू करणं हे माझं ध्येय, स्वप्नच नाही तर माझा श्वास आहे. वाट सोपी नाहीये. खूप दगडधोंडे येणार आहेत तुझ्यासारखा, पण त्याच्यावर पाय देऊन पुढं कसं जायचं ना हे या इंद्रायणीला चांगलं माहिती. आणि आदू सारखा जर जोडीदार असेल कोणतीच गोष्ट अवघड वाटत नाही रे गोपाळ. आम्ही दोघं मिळून शाळा कशी सुरू करतो ना ते तू बघ. आता इतके दिवस ते केला ना स्वयंपाक तिने, एक दिवसात ती बाहेर चालली तर काय झालं? पुण्यानं तोडलं माझ्या पोराला. शेवटचं सांगतोय त्याच्याबद्दल असं काही बोललेलं मी ऐकणार नाही. अधोक्षाच ती पद्धत आईशी बोलण्याची. घरची कामं झाली पाहिजेत आणि माझी बाहेरची पण कामं झाली पाहिजेत, म्हणून आम्ही दोघींनी मिळून एक निर्णय घेतलाय. काय सुनीता ताई? अजून किती दिवस असा तिच्या मागं देवदास बनून हिंडणार आहे? शत्रूशी लढायचं असेल तर संपूर्ण ताकद एकवटून लढावं लागलं.